गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल राहुल आपल्याला पाहायला मिळतोय। जेव्हा जेव्हा आपण शिवराज्य वेऊर संघाचा विचार करतोय एक फ्रंट फूट लाईनचा गोलंदाज म्हणून राहुलकडे पाहिलं जात आहे। यस पंच आमचे सज्ज आहेत। इथे मात्र समीर खान आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑफिशियल पंच शाहरुख शेख आणि तदनंतर सुमित मिश्रा हे तीन पंच ऑफिशियल आहेत आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जाईल। दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन। एका बाजूला वन मॅन शो तर दुसऱ्या बाजूला शिवराज्य वेऊर राहुल पहिला चेंडू विकी भोईर साठी असेल। पहिला चेंडू फेस करेल। इथे मात्र स्टार्ट होईल पहिलाच चेंडू। हा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय। जाणीव आहे विकीला विकेटवर राहणं गरजेचं आहे कारण की जर पंचाळी गावाचा विचार केला तर नवीन टीम आपल्याला पाहायला मिळते, नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत आणि तेच या रजनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय। चेतन हा देखील एक नवीन चेहरा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। विनंती असेल निकेत राऊत आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती असेल या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा। विश स्पोर्ट्स चे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर एक मोठं नाव त्यांच्या आयोजनाने आपण PDPL पाहिली, तदनंतर आता PBPL देखील पाहणार आहोत। इथे मात्र आपण पाहतोय चौकार निघून जाईल। खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न होते चेंडूला अडवायचा मात्र चेंडू निघून गेली। नक्कीच चेंडू निघून जातोय आणि सरळ सीमारेषेबाहेर चौकार। तर पुन्हा एकदा चेतन आता मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका मारतोय। चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेबाहेर। आणखीन येतोय एक चौकार। इलेक्ट्रॉनिक इंजिनियर मिस्टर अनिकेतजी राऊत प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। हार्दिक स्वागत असेल। ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित सरपंच शो 2023 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। येऊन आमच्या मुख्य व्यासपीठ विराजमान व्हायचं। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स संतोष पाटील। इथे मात्र चेतन दर्शवतोय एक नाही दोन नाही तब्बल 3 चौकार। चौकाराची हॅट्रिक मारली जाते। फलंदाज पाहिला तर नक्कीच नवीन चेहरा आहे पंचाळी गावासाठी, मात्र जर पाहिला तर खेळ खूप सुरेख। ते मात्र सुरुवात चांगली केली। चेतनच्या बॅट मधून 3 चौकार आले आहेत। इथे मात्र आपण पाहतोय दर विकेटच्या हॅट्रिक किंवा चौकाराची हॅट्रिक विचारून घ्या ऑन आहे का काल होतं ते। धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत। 14 तर पुन्हा एकदा आपण पाहतोय चेतन सज्ज झालाय। सूरजकडे चेंडू होता, विचार केला तर राहुलच्या गोलंदाजीचा तर 3 चौकार खेचलेत। या गोलंदाजीतून एकूण धावांचा विचार केला तर 14 धावा खर्च केल्यात। एक एक्स्ट्राचा चेंडू पाहायला मिळाला। शेवटचा चेंडू असेल षटकातील। हलक्या हाताने खेळून काढलाय। स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल चेतनच्या माध्यमातून। खूप चांगलं नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। वन मॅन शो पंचाळी संघाकडून की जाणीव आहे प्रत्येक रन्स महत्वाचा आहे। इथून जर पाहिलं तर 3 चौकार देखील आले चेतनच्या बॅटमधून। जी धावसंख्या उभारायची होती पहिल्या षटकामध्ये ती मात्र या ठिकाणी 2 बॅटल उभारताना आपल्याला पाहायला मिळाले। खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि 14-15 धावा तब्बल जर पाहिलं तर एका षटकामध्ये घेतल्या जात आहेत। आज जर पाहिलं तर दुसरा दिवस आपण अनुभवतोय खूप चांगल्या पद्धतीने। काल पहिला दिवस आपण अनुभवला, खूप मोठी गर्दी होती। या जर मैदानाचा विचार केला तर पूर्ण मोठं मैदान आहे आणि मोठं मैदान पूर्णपणे भरलेलं होतं प्रेक्षकांनी। गोलंदाजी मार्कवर इथे मात्र येईल डिक्लेअर झोनकडे चेंडू पायावर टाकला होता। चेंडू चेतनच्या चेंडूला रीड केला आणि तदनंतर मारण्याचा प्रयत्न होता ऑनसाइड रिजन मध्ये, मात्र सिंगल रन्स घेऊन जाईल डिक्लेअर झोनकडे। गोलंदाज जर पाहिला तर सत्यम आपल्याला पाहायला मिळतोय। हा दुसरा चेंडू असेल षटकातील। फुलटा चेंडू होता, इथे मात्र फायदा उठवू शकले नाही। मोठा फटका मारायचा होता विकी भोईर याला, मात्र फटक्यामध्ये दम राहिला नाही। आपण पाहतोय चेंडू निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये।
ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅट केलंय. एकाच वेळेस दोन ट्रेन जेव्हा रुलावर येतात तेव्हा मात्र हे ऍक्सिडेंट घडलं जातंय आणि तेच पाहायला मिळतंय. दोन फलंदाज एकाच मार्गावर आले, कॉलिंग राहिली नाही आणि तदनंतर विकेटचं पतन होतंय. तर जाऊया आपण डीजे ऑपरेटर मातोश्री ऋतिककडे. इथे मात्र विकेटचं सॅक्रिफाईस करतोय चेतन. ज्या पद्धतीने 3 चौकार लगातार मारले होते, एक चांगली बॅट नक्कीच लागली होती आणि तदनंतर विकेटचं पतन झालं रनआउटच्या रूपाने. मात्र आपल्याला पाहायला मिळालं इथे मात्र सौरभ भोईर येतोय पहिल्या चेंडूवर, मात्र नाही, सेफ आहे. ज्या पद्धतीने बॅट पूर्णपणे क्रीज मध्ये आली होती पाहायला मिळाली आणि सिंगल रन्स कंप्लीट केलं जाईल. आता मात्र जिम्मेदारी असेल विकी आणि सौरभ भोईर यांच्यावर, का की विनंती जर पाहिलं तर खूप चांगला खेळ करत होता मिस्टर चेतन. बाद झाल्यानंतर धावफलक खालतं ठेवणं खूप गरजेचं असेल. विकी भोईर हा चेंडू आता मात्र पाहायला जाता येईल खूप लेगस्टिकच्या बाहेर होता, सोडलं त्या चेंडूला. अवांतर धाव या ठिकाणी घोषित केली जाईल. या अवांतर धावाने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्डवर, 18 रन्स. अपस्टिकच्या बाहेर चेंडू होता, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला आणि तदनंतर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत 5 चेंडू झालेत. सॉरी, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. 3 सिंगल रन्स, 1 विकेट आणि 1 डॉट. शेवटचा चेंडू गॅप शोधायचा होता, सौरभ भोईरने गॅप शोधलाय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. सर्वेश 11 सरावली वर्सेस संगम अल्ल्याली. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय, इथे उपस्थिती नोंदवायची आहे. नक्कीच संगम अल्ल्याली संघ इथे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत आणि त्यांचा संघ आपण पाहतोय. मागच्या टुर्नामेंटमध्ये मागच्या आठवड्यामध्ये काही जबरदस्त फलंदाजी केली होती अनिकेत राऊत यांनी. आणि आपण पाहू शकतायत सरपंच चषक 2023 हे व्ह्यू पाहू शकतायत. ड्रोन कॅमेरा आज नितीश पाटील आले आहेत आणि काही दृश्य दाखवतायत. इथे मात्र विकी भोईर कमालीची फलंदाजी करतोय. टॅपचा पुरेपूर फायदा घेतला. टॅपचं मैदान आहे आणि टॅपचं मैदान जर पाहिलं तर विकीसाठी एक ऍडव्हान्टेज मैदान म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. ते दर्शवलं त्यांनी. टॅप केला आणि चेंडूला सीमारेषे पार चौकारासाठी पाठवलंय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 27 धावा स्कोरबोर्डवर आहेत. सुरेश उपाध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर काही जबरदस्त टॅप लगावला गेला. पुन्हा एकदा टॅपचा फटका विकीसाठी. हे इझिली डन करतोय विकी, काय की जाणीव आहे विकीला. पाहिलं तर पंचाली गावामध्ये बरेच वर्ष झाला खेळतोय आणि धावसंख्या जर पाहिलं तर 31 धावा, 31 रन्स. विकीचा विचार केला तर बरीच वर्ष झाली पंचाली मधून खेळतोय आणि एक टॅपर म्हणून विकीला पाहिलं जातंय. खास करून जर पाहिलं तर विकी जो ओळखला जातोय खास करून या मैदानामध्ये आज टॅप करताना पाहायला मिळाला. ही फलंदाजी आहे त्याची आणि तीच दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकी भोईर. हा देखील फटका होता, फुलटच चेंडू होता, फायदा उठवता आला नाही. थोडस जी दिशा होती ती बदलायची होती विकी याला. मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेन. फुलटच चेंडू रे. इथे मात्र गॅप शोधला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, रन्स मात्र मिळेल. एक चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 8 धावा 9 धावा एकूण खर्च करतोय. पुन्हा एकदा सौरभ भोईर. इथे मात्र क्रॉस बॅट खेळायची होती. क्रॉस बॅटने मारायचा होता लेग साईडच्या दिशेने. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू येताना या षटकातील जर पाहिला तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. सौरभचं देखील कौतुक करीन, कारण की एक टॅप खेळतोय तर एक गॅप खेळतोय. असे मात्र 2 फलंदाज वन मॅन शो पंचाली संघाकडून खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय.
आपण पाहू शकतात मुख्य मंचावर अनिकेत राऊत एक मोठं नाव आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये ते देखील पाहायला मिळतील इथे मात्र खेळताना। आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर आपल्या या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून आपण राकेश परदेशी यांना देखील पाहिले जात आहे। कारण की या व्यक्तिमत्वाचं जर पाहिलं तर खूप विचार करणे गरजेचं आहे। कारण या स्पर्धेसाठी एकूण तब्बल ग्रामीणच्या 22 संघांना त्यांनी प्रवेश दिलाय। तो देखील कुठली प्रवेश फी नाहीये त्यांना, जर पाहिलं तर निशुल्क असा प्रवेश त्यांनी दिलेला आहे। आणि प्रत्येक 22 संघाला प्रत्येक खेळाडूंना टी शर्ट्स अवेलेबल करून दिले आहेत। तर खूप चांगलं आयोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय। लाईट चांगली आहे, मैदान चांगलं आहे, ग्रीन ग्रास कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय। आणि खास करून जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू या ठिकाणी प्रफुल्लित होतो खेळण्यासाठी। कारण की जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचा अभिप्राय घेतलं तेव्हा मात्र अभिप्रायामधून ते नक्कीच म्हणतायत की असा मैदान असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून क्षेत्ररक्षकाला कुठलाही दुखापत होत नाही, त्यानंतर फलंदाजाला इझिली चौकार मारता येते। हे देखील पाहिलं जाईल विकी बोईच्या बॅट मधून आणखीन एक चौकार लागला जातोय। खूप चांगला फटका पाहायला मिळाला। धावांची संख्या पाहिली तर 4 ने वाढेल। आता मात्र 40 धावा स्कोरबोर्डवर। नक्कीच कालच्या रजनीमध्ये देखील अशाच प्रकारचं आपण आयोजन पाहिलं। मात्र आयोजन करताना मी सर्व खेळाडूंना एक विनंती करेन का आयोजक आपले आयोजन करत असतात त्यांचं टाइम मात्र त्यांच्या वेळेत तुम्ही पूर्ण करून द्या। कुठले वादविवाद करू नका, ही मात्र तुमच्यापर्यंत। कारण की पहा एका तासाला लाईटीचा खर्च जर पाहिला तर खूप मोठा असतो, देखील खर्च आयोजकाला पाहायचं असतं। हे खर्चाचं बाब लक्षात घेऊन ही टुर्नामेंटचं आयोजन करतोय आणि ही टुर्नामेंट तुमच्यासाठी असते। मात्र तुमच्याकडून जो तुमच्या पायाने प्रयास होईल, वेळेचं बंधन असेल ते बंधन पाळत जा आणि प्रत्येक आयोजकांना सपोर्ट करत जा, हा माझा संदेश असेल। पण एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 44 धावा। आणखीन एक फटका मारायचा होता, इथे मात्र पाहतोय आपण शेवटचे स्लॉग ओव्हर आहे। गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर रोहित शुक्ला पाहायला मिळतोय। 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, इथे मात्र नोचा कॉल आहे। नोच्या कॉलवर जर पाहिला तर आपण पाहतोय पंचांचा कॉल नो येतोय। तर नक्कीच एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे। मात्र नोचा कॉल आहे, पंच मात्र दर्शवला 1 रन्स नक्कीच पाहिली जाईल। धावसंख्या जर पाहिली तर 45 रन्स। गॅप मध्ये खेळलाय कडक प्रहार विकी बोई नावाचा आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळतोय। याच सरपंच चषकामध्ये पाहिल्या तर तब्बल चौकाराची संख्या आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये एकूण विचार केला तर नक्कीच कालच्या दिवसात 180 चौकार लगावले होते। आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर ती नक्कीच संख्या आपल्याला दाखवली जाईल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। आणखीन एक चौकार येतोय, टॅपचा फटका विकीसाठी मात्र हे सहज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय दमदार सुरुवात केली, चौकाराची संख्या 194 आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला, इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक 195 चौकार लागले आहेत या स्पर्धेमध्ये। एकूण धावसंख्या जर पाहिली तर 57 रन झाल्यात, 58 रन्स टू विन असणार आहेत। 58 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। चेसिंग करेल का? दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवराज्य वेऊर संघ। चला 2 संघाला मी या ठिकाणी आमंत्रित करीन। एका बाजूला पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय संगम अल्याली संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सर्वेश 11 सरावली। दोन्ही संघाच्या कर्णधाराने या आपण नाणेफेकीसाठी जाऊया युसुफ सय्यद सरांकडे। तर नक्कीच 58 धावांचं लक्ष्य आहे। विकीने काय कमालीची फलंदाजी केले। एकूण जर विकीचा विचार केला धन्यवाद सतीश पाटील। 15 टॉस साठी यायचंय सरावली संघाच्या संघाला टॉस साठी लगेच तसं विनंती करेल संघ मल्याली सर टॉस बॉक्स खाली करायचा प्लीज। चला सर्व संघ लगेच टॉस साठी या तसं विनंती करेल संघ मल्याली संघ संघनायक
नीरज राऊत आपल्याला जोडले गेले. चला सरावली अंतिम कॉल. इनिंग मिळून टॉस करायचा रुपेश. संगणक लगेच पाठवायचा आहे. राकेश चला टॉस साठी विनंती करेल दशरथ थोडी म्हणजे कालूबाई यांच्या शुभाचा टॉस केला जाईल. चला दशरथ यांच्या शुभाचा आपण टॉस करणार आहोत. चॉईस कॉल अशी यावेळेस पाहता आपण दशरथ थोडी यांची शुभ असते. चॉईस कॉल संघमळे संघाचा नक्कीच कॉल असेल. एका बाजूला नवरंग तर एका बाजूला सरपंच हा कॉल करायचा आपल्याला. नवरंग कॉल केला गेला आणि यावेळेस टॉस विन होतोय तो म्हणजे संघमळे आली. नक्कीच धन्यवाद मिस्टर दशरथ. आपण जाऊन विराजमानाचा नीरज नक्की टॉस जिंकला आपण निर्णय काय असेल. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत आणि पाहिल्याकडे या हंगामामध्ये संघमंडळ खेळायला पाहायला भेटतं. परत एकदा सज्ज झालाय. कसं संघामध्ये अनिकेत राऊत आहेत, पंकज पाटील सारखा खेळाडू आहे. किती चांगलं सपोर्ट असतं ते असल्याने आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो. कसं आमच्यात एकमेव खिलाडी म्हणून बाप्या अनिकेत राऊत यांच्या आम्ही नेतृत्वाखाली खेळलेले आहेत. मग आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा. तर की बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाहीये. नक्कीच सर्वेश नक्कीच नाणेफेकीचा कॉल गमावला. प्रथम फलंदाजी आहे तर टॉस जिंकल्याचा निर्णय काय असतात. नक्कीच आम्ही टॉस जिंकले तरी प्रथम फलंदाजीच घेतली असती आणि नक्कीच आम्ही 50+ देण्याचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेणार नाही. एवढ्या सामन्याकडे सामना रंगतदार आहे. एवढे आपण संतोष पाटील जोडले तरी मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद युसुफ सईद सर. आपण पाहतोय इथे मात्र स्वागत केलं जातोय चौकारांनी. 2 चेंडूवर 2 चौकार सुरज आपल्याला पाहायला मिळतोय उपाध्याय. कारण की जाणीव आहे जेव्हा जेव्हा आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आपण शिवराज्य वेऊर संघाचा विचार करतोय तेव्हा मात्र ओपनिंग फलंदाजीसाठी नक्कीच सुमित असतोय. आता मात्र सूरज आलाय ओपनिंगसाठी. कारण की धावसंख्या ही खूप जास्त आहे. ही उभारण्यासाठी एक चांगला फलंदाज जो टॅपचे फटके मारू शकतोय आणि हार्ड हिटर फलंदाज देखील नक्कीच लागू असणार आहे. असा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चेतन आपण पाहतोय पुण्याच्या एकदा समोरच्या दिशेने खेळला होता. विकी कडे चेंडू जाईल. चेंडूला अडवतोय. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू खेळून झाले आहेत. 8 डावा स्कोरबोर्डवर आहेत. चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी हालता येतोय. एक नवीन चेहरा आहे पंचाळी गावासाठी. मात्र सुरेख रीतीने इथे मात्र चेंडूवर फॉलोअर थ्रू गेला आणि चेंडूला अडवलं. सौरभ भोईर आला होता. सिंगल रन्स तर नक्कीच घेऊन जाईल. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत. षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. चेतन इथे फटका तर चांगला आहे. विचार केला विक्की भोईरने अडवला होता. मात्र त्यावर पाहिलं तर अक्षय देखील आला होता. चेंडूला मध्ये उडवायचा होता मात्र अंतर होता तो खूप लांब होता. त्यामुळेच हा चौकार देखील पाहिला गेला. पहा आपण इन ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 13 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 चौकार आणि 1 सिंगल रन अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चिक संतोष आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. सन्मानित केलं जाईल आदरणीय सन्माननीय अनिकेतजी राऊत पाहायला भेटत आहेत. विस्फोटची ऑनर राखेची प्रतिष्ठेच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार पाहायला गेला तर पालघर जिल्हा ज्याने नक्कीच कूल कॅप्टन म्हणून आपण पाहतोय 7 समोर पालघर संघाचं नाव ज्यांनी केला. प्रत्येक ठिकठिकाणी पालघर संघाचं नाव करतो असा संगनायक पाहायला भेटतो. अनिकेतजी राऊत त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. तसंच सन्मान चिन्ह सुद्धा दिला जाईल. अनिकेतजी राऊत पाहायला भेटत आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर तसंच क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक नवनके खेळाडूंना प्रोत्साहन प्रत्येक संघाला चांगला सपोर्ट त्यांचा असेल. खूप खूप धन्यवाद अनिकेतजी राऊत. यानंतर आपण पाहणार आहोत संघ मल्ल्याली अनिकेतजी राऊत इन ऍक्शन. धन्यवाद. वळूया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये संतोषजी पाटील आपल्याला जोडले जातील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र टॅपचा फटका आहे. विकी भोईरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. हा देखील टॅपचा फटका पाहायला मिळाला. कारण की विकीने टॅप मारल्यात तर इथे मात्र सूरज देखील टॅप मारतोय.
टिक फॉर टॅक ज्या पद्धतीने म्हटलं जातंय जशाच तसं उत्तर इथे मात्र सूरज देताना, कारण की विकीने देखील टॅप मारले तर सूरज मी देखील म्हणतोय मी देखील टॅप मारणार आहे, कारण की हा टॅपचा मैदान आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला जातोय. या चौकाराच्या आधारे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरवर लागली जाते. आतापर्यंत 17 धावा, एक चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रसाद म्हणजेच लालू या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे. एक चांगला फिरकीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तर षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय विकी थोडीशी जागा चेंज करतोय. ऑफसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक, ऑनसाइड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हा देखील चेंडू आता मात्र लेग स्टिक वर टाकला होता. चेंडू जर पाहिलं तर लेग कट करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आता मात्र खूपच चांगला चेंडू होता, मात्र दिशाहीन थोडस. टप्पा चांगला आहे. जर पाहिलं तर लाईन थोडीशी सुधारावी लागेल. एक टर्न करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र जेवढा टर्न पाहिजे तेवढा टर्न पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज. हो इथे मात्र समोरच्या दिशेने काय होता. लालू स्वतः येतोय चेंडूवर, चेंडूला पकडतोय चांगल्या पद्धतीने. मात्र गोलंदाजी मी म्हणेन धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत 19 धावा. हा देखील टॅपचा फटका आहे. इथे मात्र विकीच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू. प्रयत्न नक्कीच नोस्कोरचा इथे इशारा येतोय पंचांचा. नोस्कोर आहे. पंच मात्र दर्शवतायत लाईन क्रॉस केली नोस्कोरची, आणि तिथून जर पाहिलं तर नोस्कोरने धावसंख्या स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 19 धावा. हा देखील चेंडू खराब हाताळतोय. अवांतर चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत अवांतर चेंडू 3 फेकले आहेत, जे 3 एक्स्ट्राज रन्स मोजावे लागतात आपल्या संघासाठी. प्रसाद मिस्त्री नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल. सूरजसाठी हा चेंडू असणार आहे. फटका इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला, आणि त्यानंतर रनआउट साठी यस रिव्ह्यू घ्यायचंय. येस अंपायर सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. रिव्ह्यू घ्यायचा आहे. चला दोन्ही यस अंपायर जागेवर जातील. नॉट आउट पाहायला मिळतोय. दाखवतो का तर आपण मुख्य स्क्रीनवर देखील पाहू शकतायत. जी सुविधा आहे तुमच्यासाठीच आहे मित्रांनो, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. जे वेळेचं बंधन आहे ते तुम्ही पाळत जा. ते मात्र पाहायला मिळतोय.
तर पाहायला मिळालं, नॉट आऊट करार दिला गेला. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत, 21 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 58 धावांचं लक्ष आहे. प्रसाद पुणे एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मागवर सज्ज होईल. हा देखील चेंडू इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. मिस्टर राहुल बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद होईल तो म्हणजेच शिवराज्य वेऊर संघाचा गडी बाद. थँक्यू खूप चांगली गोलंदाजी हाताळली. विचार केला तर प्रसाद मेस्त्री ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा देखील एक नवीन चेहरा आहे पंचाळी गावासाठी. आपण आतापर्यंत वन मॅन शोला पाहिलं होतं विकास जगदीश माची आणि त्यानंतर हे नवीन चेहरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली कामगिरी करतायत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हा चेंडू देखील पाहिला तर पुनीत कुठेतरी चेंडूला सोडतोय. 1+1 अशा 2 धावा येतील. ह्या धावा वाचवाव्या लागतील. जर पाहिलं तर पुनीतने जी चुकी केली सिंगल रन्स वाचवण्यासाठी मात्र यष्टी रक्षक ठेवला आहे, मात्र तीच धावसंख्या या ठिकाणी वाचवत नाही आहेत. फील्डमध्ये थोडीशी सजावट करतायत कारण की डावखऱ्या हाताचा फलंदाज जर पाहिला तर मिस्टर सुमित आपल्याला पाहायला मिळतोय आणि उजव्या हाताचा फलंदाज जर पाहिला तर सूरज. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा चेंडू आहे षटकातील प्रसाद मेस्त्री याचा. हा फटका सुरेख रीतीने इथे मात्र चेतन चुकी करतोय. चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे बार येतोय चौकार. थँक्यू. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालंय. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावांची संख्या जर पाहिली तर 27 धावा. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 31 धावा पाहायला मिळतील. अजूनही बनवायचे आहेत. एका बाजूला सुमित तर दुसऱ्या बाजूला सूरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत ही जोडी आहे पूर्णपणे शिवराज्य वेऊर नक्कीच जाणीव आहे. ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राहिली तर या 31 धावा आहेत 12 चेंडूमध्ये त्या मात्र बनवू शकतायत. मात्र गोलंदाजी माकवर अंकुश भोईर. एक पहिला चेंडूवर जर पाहिलं तर गॅप शोधलाय. अंकुशच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय अक्षयच्या बाजूने चेंडू निघून गेला. सरळ सीमारेषे पार. थँक्यू. हॅलो हॅलो. मात्र चेंडू पाहायला मिळतोय इथे मात्र अभांतर धाव येताना धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. आता मात्र धावा लागल्या जातील 32 धावा 32 रन्स. हॅलो. तर खराब चेंडू पाहिला अंकुश. हॅलो.
हॅलो ज्या पद्धतीने